लीग का विजेता। चला दोन बॅटर्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आपण लगेच हा सामना सुरू करणार आहोत. उमेश 11 SSP वर्सेस धनेश 11 डिंग डॉंग. दोन बॅटर्स मध्ये तुला माहित आहेत म्हणजेच इजाज कुरेशी आणि त्याच्या सोबतीला बॅटर असणार आहे कृष्णा सातपुते. कृष्णा सातपुते और एजाज कुरैशी दोनों ओपनर बीच मैदान पर। पहले मैच में एजाज कुरैशी ने गजब की बल्लेबाजी की थी। फिर से बताता चलूँ कि टॉस को जीता है उमेश 11 SPP वर्ली ने और फील्डिंग करने का फैसला किया है। धनेश 11 डिंगडोंग के दो महान बल्लेबाज। कृष्णा सातपुते एक ऐसा टेनिस क्रिकेट का बैटिंग का ब्रांड है जो सारी दुनिया में चलता है। खेल की शुरुआत स्टम्प विजन से दिखाया जा रहा है, किस तरह गार्ड लेने जा रहे हैं कृष्णा सातपुते। गेंदबाजी के लिए ऐश्वर्या सुरवे। पहली गेंद कृष्णा को, बढ़िया ऑन ड्राइव, वाइड ऑफ डीप मिड ऑन। दोनों बल्लेबाजों के बीच में मिसअंडरस्टैंडिंग और शून्य पे लौटते हुए यहां पर कृष्णा सातपुते। दिस इज द बिग ब्लो. स्ट्रगल इज स्टील कंटिन्यूज फॉर कृष्णा सातपुते. यावेळेस मिडल ऑफ द बॅटला कनेक्शन झालं होतं बॉलचं, पण कुठेतरी चुकीची कॉलिंग आणि धावचीच्या स्वरूपात कृष्णा सातपुते बॅक टू पेविलियन. देर रात विश्वास पाटिल टीम के ओनर साथ में है, लेकिन निराशाजनक शुरुआत। कृष्णा सातपुते बिग फिश इन नेट, शून्य का चश्मा पहन के यहाँ पर लौटते हुए फरहान पटेल प्लेस पवेलियन में। पहिल्याच बॉलवर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे आणि टेनिस विश्वातले सर्वोत्कृष्ट दर्जाचे फलंदाज तुम्हाला धनेश 11 डिंगडॉंग संघामध्ये पाहायला मिळतात, पण त्याच संघाला एक कडवं आव्हान आहे उमेश 11 या संघाचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश पेंडकर इन होतोय, कॅप्टन ऑफ धनेश 11 डिंगडॉंग. मैन फ्रॉम महाट योगेश पेनकर, और कौन भूल सकता है पिछले सीजन में बिग बैश में खेली हुई उनकी वो इनिंग 2 साल पहले। सीजन 1 बिग बैश का था। तारीफ सैयद स्पॉन्सर प्रेजेंट. आणि तारीफ सय्यद सर देखील या व्यावसायिक गटावर लक्ष देऊन आहेत आणि वेळापत्रकामध्ये देखील व्यवस्थित लक्ष घालत आहेत आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा. सुरवे इस मरतबा स्लॉक कर दिया एजाज कुरैशी ने गेंद को मिड विकेट के ऊपर, पहले बाउंस पे 4 रन. खूप चांगला स्लॉक आणि अक्षरशः बॉलवर नजर शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली होती आणि त्यानंतर बघा खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्लॉक केलंय. एलिव्हेशन नव्हतं, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुद्धा नव्हता. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल मात्र डीप मिड विकेट सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. देखिए मैंडेटरी पावर प्ले चल रहा है मनीष, और उनको पता है कि सर्कल में 2 खिलाड़ी बाहर कहाँ खड़े। अपने आप को थोड़ा सा रूम दिया था और ऑफ स्टम्प के बाहर की गेंद को स्लॉक कर दिया उन्होंने। 4 रन चौके से खाता खुला एजाज कुरैशी का। 4 रन धनेश 11 डिंगडोंग। सुरवे मुड़ते हुए, ओ बढ़िया वापसी, बिट्स बैट्समैन, बिट्स विकेट कीपर, और अंपायर रमीज रईस का वाइड का इशारा। 5 रन स्कोर में आते हुए ये महंगे पड़ सकते हैं, ये महंगे पड़ सकते हैं। कृष्णा सातपुते को आपने आउट कर दिया और उसके बाद ये गेंद बहुत महंगी पड़ सकती है. बघा शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न नक्की झाला होता. चांगली स्ट्रॅटेजी होती ऐश्वर्याची, पण बॉल टप्पा पडल्यानंतर उसळतोय आणि यष्टीरक्षकाच्या बीक करून बॉल जातोय, तो म्हणजे लॉंग स्टॉप एरियामध्ये. 5 धावांचा बोनस मिळतोय, तो म्हणजेच धनेश 11 डिंगडॉंगला धावसंख्या झाले 1 गडी बाद 9 रन 1 विकेट. इस मरतबा अच्छी वापसी, स्विंग करना चाहते थे मिड विकेट पर, बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर पहुंची शॉर्ट कवर में, कोई रन नहीं. अच्छी नोक झोंक चल रही है बल्लेबाज गेंदबाज के बीच में, और ये सारी गर्मा गर्मी ठंड मौसम में, क्योंकि अब काफ़ी रात ढल चुकी है बाली ट्रॉफी में, आप देख रहे हैं. चॉप करने की कोशिश, सवाल पूछा, हाउ इज दैट.
जर आपण ऐश्वर्या सुर्वे यांच्याकडे नजर घातली तर नेहमी ते शांत असतात, संयमी असतात, डोक्यावर थंड बर्फ ठेवून ते खेळ करत असतात. कुठलंच ॲग्रेशन नाहीये, पण चोख प्रत्युत्तर विथ द बॉल विथ द बॅट नेहमीच देताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. धावसंख्या झाले 1 गडी बाद 9. ऐश्वर्या सुर्वे, फिर अच्छी गेंद वाइड यॉर्कर, एजाज कुरैशी का बल्ला जाने से पहले गेंद निकल रही है. व्हाट अ बॉलिंग. अप टू दी मार्क. त्या ठिकाणी असं वाटतं कुठेतरी मार्क लावला आणि त्याच मार्कवर बॉल हाताळला जातो. जबरदस्त पिचिंग, वाईड यॉर्करचा तंतोतंत आणि नियंत्रित मारा ऐश्वर्या सुर्वेच्या माध्यमातून. ऐश्वर्या सुर्वे, एजाज को स्वीप लगाने की कोशिश, फिर बीट किया, मानो तीनों गेंदे कोई कॉइन पे डाली हो. 1 ओवर की समाप्ति, रन बने यहाँ पर धनेश 11 डिंगडोंग 9 रन और बहुत बड़ी विकेट. कृष्णा सातपुते 0 पे आउट हुए, रन आउट. एक बात है कि ऐश्वर्या सुर्वे और राजेश सोरटे ये ओपन क्रिकेट के 2 ऐसे गेंदबाज हैं, ज़्यादा जोश नहीं दिखाते, ज़्यादा जश्न नहीं बनाते, लेकिन उनके सामने बल्लेबाज भी ज़्यादा जश्न नहीं मना पाते. जर आम्ही जल्लोष करत नाहीये तर आम्ही करू देखील देणार नाही. हाच पवित्रा त्या खेळाडूंचा आतापर्यंत राहिलेला आहे. पहिल्या षटकावर वरचष्मा राहिलाय तो म्हणजेच ऐश्वर्या सुर्वेचा. शादाब कोतकर थे वहाँ पे, कासिम बाबू, ये अबुलैस अंसारी, नईम शेख, विश्वास पाटिल जो टीम स्पॉन्सर है, और अशफाक पनवेलकर साहब. देखिए, मेरा अपना मानना है कि अच्छी बॉलिंग रही. ये आप देख सकते हैं कासिम बाबू, साथ में रविश मोमिन, इंटरेस्टिंग क्रिकेटर ऑफ भिवंडी, और ये हमारे शादाब कोतकर. इरफान को मोर्चे पे लगाया गया है. दूर वाले छोर से सामना करेंगे उनका बैट्समैन योगेश पेनकर. इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ खेला है गैप में, और गेंद बाउंड्री के बाहर. ये खासियत है योगेश पेनकर की. योगेश पेंडकर ॲट हिज बेस्ट. गॅप शॉट सिलेक्शन, खूप चांगली ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक होता डीप मिड विकेटला. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला लॉंग ऑनच्या जवळ पाहायला मिळाला, पण त्या दोघांना भेदून बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. इस खिलाड़ी की खासियत ये देखिए, थोड़ा निकल के मारा था, कदमों का इस्तेमाल किया. ये प्लेसमेंट बहुत बढ़िया करता है. चौके से खाता खोला पेनकर ने. इरफान, योगेश को बढ़िया वापसी, आगे रखा था, स्लॉक करना चाहते थे, गेंद बल्ले के करीब से विकेट कीपर के पास जाती हुई. विथ द पेस खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण बॉलच्या लाईन लेंथला पिकअप करता आला नाहीये. थोडासा नाराज निराशा योगेश पेंडकर, पण तरी देखील जो कॉन्फिडन्स आहे तो पाहायला मिळाला या अगोदर चौकाराच्या माध्यमातून. योगेश सामना करे इरफान का. इस मरतबा डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश, बढ़िया वहाँ पर एफर्ट. हालांकि इसे एक्सपेक्टेटर कैच कहते हैं. दर्शक समझते हैं स्टैंड में कि कैच पकड़ा गया है. पहले बाउंस पर गेंद को उठाया था अपने फॉलो थ्रू में इरफान ने. बघा, स्ट्रोकसाठी जागा बनवली होती, पण त्यानंतर मात्र स्ट्रोक सिलेक्शन करताना चुकामुक झाली आणि त्याचमुळे बॅट आणि बॉलचं कनेक्शन होऊ शकला नाही. बॅटला कनेक्ट होऊन बॉल शरीरावर आदळतोय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत इरफानने हाताळलेली आहे. चांगली बॉलिंग अटॅक आहे ती, म्हणजेच उमेश 11 संघामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं ऐश्वर्याने आणि आता हाताळतोय इरफान. देखना अंपायर क्या पूछ रहे हैं. तीसरे अंपायर को पूछा है कि क्या कैच हुआ है या नहीं, क्या पहले बाउंस पे गई है. देखिए, मैच बड़ा है क्योंकि इसमें की टीम क्वालिफाई कर जाएंगी सेमीफाइनल में. देखना है अंपायर क्या देते हैं. हालांकि वहाँ पर फील्डिंग साइड ने शायद अंपायर को पूछा होगा कि आपके पास टेक्नोलॉजी है तो देखने में क्या अर्ज है. बघा, विकेट पण कोणाचा आहे, योगेश पेंडकरचा. मिळाला तर तो बोनस असणार आहे, त्यामुळे मात्र या तरतुदीचा फायदा उचलला जातोय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. बहुत सुंदर टेलीकास्ट प्रिंस मूवीज़ का आप देख रहे हैं. डिफरेंट एंगल में कदमों का थोड़ा सा इस्तेमाल, फ्रंट फुट पे कमिट हो गए थे.
नट आउट, क्योंकि गेंद पहले ज़मीन को छुई, उसके बाद उनके पैरों पे लगी और फिर जाकर बॉलर के पास चली गई। नॉट आउट आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा देखील आलेला आहे की तो फलंदाज सेफ आहे. आणि साईबा मोमी मला सांगताय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एक गडी बाद 13 धावा, 13 रन्स. 13 रन। देखिए इस तरह की कंडीशन में मनीष और इस तरह के क्लाइमेट में 50 या उसके ऊपर का टोटल, 50 और 60 के बीच का जो टोटल है वो एक अच्छा टोटल माना जाएगा। आणि गेल्या सामन्यात आपण पाहिलं तर केदारने गोलंदाजाला तारे दाखवलेत. इरफान फुल टॉस गेंद ड्राइव किया मिड ऑन में, 1 रन बनता हुआ, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ, 14 रन 1 विकेट। आउट होने वाले बल्लेबाज कृष्णा सातपुते खाता नहीं खोल पाए। एजाज कुरैशी 4 डॉट गेंदें खेली है, 1 चौका लगाकर 5 गेंदों पे 4 रन पे खेल रहे हैं। और योगेश पेनकर 4 गेंदें खेली है जिसमें 1 चौका लगा के 5 पे खेल रहे। इन फ्रंट ऑफ द विकेट खूप चांगला खेळतो योगेश पेंडकर आणि त्याचमुळे तो सर्वात जास्त विश्वास त्याच क्षेत्रावर ठेवत असतो. पण गोलंदाजी देखील तितक्याच नियंत्रणाची आहे आणि त्याचमुळे हात खुले करण्याची संधी आतापर्यंत योगेश पेंडकरला मिळाली नाही. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार आलाय. स्ट्राईकवर आता बॅटर असेल इजाज कुरैशी. इरफान समय में कॉपरेट करें फील्डिंग साइड। इरफान लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा खोद के निकाला एजाज ने, जोखिम बड़ा रन पूरा करते हुए 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ। 15 रन, एक रन की कीमत है और वैसे भी 1 की कीमत बहुत है। आप 1 लाख रुपए में से 1 रुपया अगर निकालते हैं तो फिर उसको आप लाख रुपया नहीं कह सकते। एक्झॅक्टली. आणि एक धावेसाठी या ठिकाणी झगडतोय धनेश 11 डिंगडॉग हा संघ. इरफान रूम बना के खेलने की कोशिश, बैट्समैन को फॉलो करके गेंद की, पैरों पे निशाना था, टर्न कर दिया ऑन साइड में 1 रन। ओवर समाप्त होते हुए 2 यहाँ पर धनेश 11 डिंगडोंग ने बनाए कुल 16 रन और विकेट गिरा है 1 होंडा की चाबी मिली है, जिस किसी की भी हो आइडेंटिटी बता के ले जाए। रात्रीचं सत्र आहे, घरी जाण्याचे वांदे होतील. ओळख दाखवून तुम्ही ही की कलेक्ट करायची आहे. तुर्तास सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. उमेश 11 SSP वर्सेस डिंग डॉंग धनेश 11. आतापर्यंत डिंग डॉंग धनेश 11 धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 16 धावा आणि अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खूप काही बाकी आहे या सामन्यामध्ये. गेंदबाजी में इस वक्त ऐश्वर्या को कंटिन्यू रखा गया है। देखिए गेम प्लान पूरी तरह साफ है। एक्झॅक्टली. त्याने पहिलं षटक चांगला हाताळलेलं आहे आणि त्याचमुळे पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त दबाव वाढवायचा आहे कॅप्टनला. टीम धनेश 11 या संघावरचा पाहूया त्याच्या रणनीतीमध्ये तो फायदेशीर ठरतोय का. इस मरतबा पैरों के सामने आउटफील्ड में ड्राइव करते हुए 1 रन बना। 1 रन से योगेश पेनकर पहुंचे 7 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया 17 रन 1 विकेट, 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। इजाज कुरैशी ज्याने पहिला सामना अक्षरशः गाजवला होता त्याची बॅट मात्र कुठेतरी आता मंदावलेली आहे. तो आढावा घेतो क्षेत्ररक्षकांचा, पण मात्र बॉलर देखील तितकाच चाणाक्ष आहे. क्षेत्ररक्षण जास्तीत जास्त ऑन साइडला फैलाव गेलेला आहे. बिल्कुल सही कहा। अपने पहले मैच में जिस तरह फलकबोज शॉट मारे थे मानो वो कोई और एजाज कुरैशी थे। इस मरतबा कवर ड्राइव किया है, बहुत तेज स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी है। 1 रन सिंगल्स में आ रहे हैं। ये तो सही है कि मुंबई की लाइफलाइन लोकल है और क्रिकेट की सिंगल डबल, लेकिन बीच बीच में बड़े शॉट आना जरूरी है। सुरवे मुड़ते हुए बाउंसर गेंद, बैट्समैन से कहती हुई तुम मुझे यूं भुला ना पाओगे। क्या राइजिंग गेंद थी और क्या सरप्राइजिंग गेंद थी। आणि अजून मधून असे बॉल हाताळले पाहिजे गोलंदाजाच्या माध्यमातून. येस 1/4 ओव्हरची ताकद देखील गोलंदाज
ऐश्वर्य सुर्वेला मिळालेली आहे. सुरवे इस मरतबा ड्राइव किया है, गेंद डीप मिड ऑन में गई है, लॉन्ग ऑन के खिलाड़ी आए, 1 रन। अभी तक सिर्फ 2 चौके आए हैं इस इनिंग में, जबकि तीसरा ओवर चल रहा है। कुल स्कोर है 19 रन और 1 विकेट। रिवर्स शॉट की कोशिश, परेशान है एजाज कुरैशी, ना सीधी उंगली से घी निकल रहा है, ना टेढ़ा कर रहे हैं तो भी नहीं निकल रहा है। ना खूप कमी वेळा इजाज उलट दिशेने स्ट्रोक्स खेळत असतो, जेव्हा त्याचे जे योग्य ते फटके आहेत, जे त्याचे आयडियल सिग्नल स्ट्रोक्स आहेत, जे त्याला कन्वर्ट करता येत नाही, तेव्हा तो असे प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नात सुद्धा त्याला सफलता मिळत नाहीये. डॉट बॉल. बहुत देर के बाद देख रहे हैं कि एजाज कुरैशी को इतना बांधे रखा है गेंदबाजों ने। फिर वाइड यॉर्कर, क्या बॉलिंग हो रही है। और 3 ओवर की समाप्ति, ड्रिंक्स ब्रेक आता हुआ और 3 ओवर में रन बने, 19 विकेट गिरा है। एक मेरे साथ तब ड्रिंक्स ब्रेक के बाद चंदू सर जुड़ते हुए, ये देखिए 23 तारीख 8 बजे देखना ना भूलिए वो नुमाइशी मैच जिसका आप सभी को है इंतजार। भिवंडी सिटी स्टार्स कैप्टन गैसुद्दीन शेख, एबी ऑफ भिवंडी बिलाल शेख, किंग ऑफ भिवंडी क्रिकेट फाइक अंसारी, हिटमैन ऑफ भिवंडी श्याम चौधरी, रॉक ऑफ टेमगर करेश मात्रे, वॉल ऑफ भादवर मजीद बोबड़े, डिकॉक ऑफ भिवंडी मतीन खान, मैन ऑफ क्राइसिस उजैर मोमिन, द मिसाइल ऑफ भिवंडी यासिर शेख, फास्ट एंड फ्यूरियस बॉलर अख्तर शेख, लेफ्ट आर्म पेस अटैकर साकिब खान, गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी धनराज एंड सैफ शेख, स्पिन गेंदबाज। भिवंडी ग्रामीण स्टार को हम देखते हैं वंडर बॉय ऑफ भिवंडी कैप्टन जयेश पाटिल, हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार, प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार, फिनिशर ऑफ भिवंडी महेंद्र मागे, कॉटनी वॉश ऑफ भिवंडी हेमंत अरड, कुमार गुंड बायात के ओपनर, कॉटरेल ऑफ भिवंडी किरण पाटिल, एवन पवन, सूरज केने, अलीमगढ़ एक्सप्रेस हिमांशु पाटिल, प्रतीक प्रीतेश एंड केतन। धन्यवाद धन्यवाद सिद्दीक सर। बाली ट्रॉफी 2022 आपण पाहत आहोत आणि एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला धनेश 11 डिंगडॉंग आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वरळी SPP म्हणजेच उमेश 11 ही टीम पाहायला मिळते। इरफान पुन्हा एकदा येतात बॉलिंगसाठी, खास झारखंड रांचीवरून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी इकडे आलेत, बॉलिंगसाठी पाहायला मिळतात इरफान। या वेळेला एक वेगळाच फटका खेळलाय योगेश पेनकर, या वेळेला मात्र धावा सुरू होताना पाहायला मिळत आहेत। येतोय चौकार योगेश पेनकर यांच्या बॅट मधून। ये देखिए झाड़ू शॉट खेला तो वहां पर गजब की टाइमिंग। आइए देखते हैं, ये देखिए फ्रंट फुट पे आए, स्वीप कर दिया, झाड़ू शॉट, प्लेसमेंट लाजवाब, गेंद तेज आउटफील्ड पे सरकती हुई, 4 रन। देखिए चंदू सर बल्ला बिल्कुल फेंक दिया था गेंद पर। इरफान चांगले बॉलर आहेत परंतु तेवढेच चांगले बॅट्समन देखील आहेत योगेश पेनकर। संघर्ष धावांसाठीचा सुरू आहे, खूप कमी वेळा पाहायला मिळते ही टीम धावांसाठी संघर्ष करते, आज करते, परंतु या परिस्थितीमधून बाहेर निघेल का योगेश पेनकर? एजाज कुरैशी यांच्याकडे ती क्षमता आहे। धावसंख्या 23 आहे, चौथं षटक सुरू आहे। यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला, अतिशय तत्परतेने दुसरी ही धाव कंप्लीट केली गेली। गोलंदाजाने चेंडू तर चांगला टाकला होता अगदी खोलवर टप्प्याचा, परंतु योगेश यांनी 2 धावांमध्ये परावर्तित केला देखील, करावंच लागेल। षटकार चौकार ज्या वेळेला येत नसतात, मोठमोठे फटके येत नसतात, त्यावेळेला अशाही धाव्या घ्याव्या लागतात सिद्दीक सर, आणि त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत। धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते, 25 धावा धावफलकावर। नायक या टीमचे म्हणून मात्र सातत्याने त्यांना आपण पाहतो योगेश पेनकर बॅटिंगसाठी येत। पुन्हा एकदा वेगवान आणि खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न पहा। पहिला बॉल जो होता
तो मात्र अशाच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, त्याला आडव्या बॅटने स्वीप केला, परंतु तदनंतर पुन्हा त्याच लेनचे त्याच पद्धतीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज इरफान करतायत सर. एग्जैक्टली एग्जैक्टली देखिए, फिर भी पेनकर को भी पता है कि रन बनाना है. आप वो ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेट से आए या ऑर्थोडॉक्स, लेकिन अच्छी नोकझोंक चल रही है. इरफान, एजाज कुरेशी त्यांना जास्त काळ आपण खामोश ठेवू शकत नाही, परंतु ते सध्याच्या घडीला जर पाहिलं तर स्ट्रगल करतायत, परंतु क्षमता आहे. पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू, संधी देखील, सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. हा गोलंदाज सध्याच्या घडीला बाली ट्रॉफी सुरू आहे, भारतातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा आहे टेनिस क्रिकेट जगतातील, आणि इरफान या गोलंदाजाला आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आपण जर पाहिलं तर सुरुवातीला ऐश्वर्य सुर्वेने देखील अप्रतिम गोलंदाजी केली, आणि इरफान आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजांसाठी खूप सारं पोषक वातावरण पाहायला मिळालं, परंतु काही बॅट्समन आहेत, मग आकाश चिंदारे असतील, एजाज असतील, यांनी आज बॅटिंगमध्ये वर्चस्व, आतिश केदारे देखील गाजवलंय. परंतु पाहूयात इरफान सध्याच्याकडे मोजून मापून केलेली गोलंदाजी आपण ज्याला म्हणतो ना, ती आतापर्यंत तरी करतायत, परंतु त्याचा फायदा या ठिकाणी घेतला. इंदापूर पुणे वरून मी भिवंडीत का आलो दाखवून देत असताना एजाज कुरेशी षटकार. देखिए, अब एजाज कुरैशी अपने कलर में आते हुए, जूजी ऑफॉली थी, आंखों के नीचे लॉफ कर दिया, और शॉट की फिनिशिंग देखिए, बल्ला कंधे के पीछे जाता हुआ और गेंद दूर कहीं स्टैंड में जाती हुई 6 रन. तर तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा टाकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला एजाज वेटिंग मध्ये होते. क्रिकेटमध्ये काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते, तेच या ठिकाणी एजाजच्या माध्यमातून केलं गेलं. धावसंख्या 32 वर पोहोचली आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं सुरू आहे बाली ट्रॉफी. परंतु यावेळेला पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला पाठवलाय, तिकडे एक धाव घेतली जाते. या षटकात जर पाहिलं तर थोड्या धावा आल्या, आणि त्यामुळे सुरुवातीला थोडीशी स्ट्रगल करणारी धावसंख्या या षटकात मात्र बोलली, आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 4 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 33 वर सर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत, परंतु ही जोडी आता यांनी अंदाज घेतलाय खेळपट्टीचा, मॅचचा, बॉलरचा. यस चंदू सर, यहाँ से अगर 20 रन आते हैं तो ये मैच भी बहुत अच्छा बन जाएगा. जिस तरह एजाज कुरैशी भी खेलने में कठिनाई महसूस कर रहे हैं, उस तरह जब चेस के लिए टीम आएंगी, पिछला मैच भी हमने देखा कि बहुत मुश्किल से चेस हुआ. कहना होगा कि वाकई में अपने इरफान के बारे में जिक्र किया, आपने बताया कि वो रांची से आए, क्या बात है, ये क्रिकेट का जुनून है. ये आप देख सकते हैं केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल साहब, सभागृह नेता सुमित पाटिल, देवेश पाटिल, बबलू सेठ, सम्मानीय आमदार हमारे महेश चोगले जी, राजू चोगले जी, और हमारे फर्स्ट प्राइज स्पॉन्सर मक्की पटेल, और ओपन के फर्स्ट प्राइज स्पॉन्सर मांगीलाल पालीवाल, रवि सामंत, सभी के पोस्टर दिखाए गए. इस बीच बॉलिंगसाठी जर पाहिलं तर जय भगवान आलेत, जे देखील खास हरियाणावरून दाखल झालेत ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. आणि पहिला चेंडू जर पाहिलं तर स्वैर झालाय, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावा धावफलकावर. आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तो कंट्रोल टोटली बॉलिंग करणाऱ्या टीमकडे म्हणजे वरडी एसपीपी उमेश इलेमकडे होता. आता तो शिफ्ट होताना पाहायला मिळतोय, आणि असा चढ उतार असल्यानंतर सर आपल्याला मॅच पाहायला एक वेगळी मजा येते, कारण एकतर्फी मॅच झाल्यानंतर प्रेक्षकांनाही आवडत नाहीत आणि आपल्यालाही आवडत नाहीत. एग्जैक्टली यावेळेला नक्कीच फुलटॉस, लोअर फुलटॉस होता, वेगवान होता, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, मोठ्या फटक्यात नाही झाला. एक धाव तिकडे मिळेल. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आणि व्यावसायिक क्रिकेट आपण पाहतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा अंदाज घ्यावा लागतो. मग खेळपट्टीचा, बॉल कोणता आहे, खेळपट्टी कोणती आहे, कशी आहे, मातीची आहे की सिमेंटची आहे, विकेट किती लांब आहे, लाईट्स कशा आहेत, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करून व्यावसायिक क्रिकेटमध्ये मग किती लेफ्टी बॅट्समन खेळवायचे, किती राईटी बॅट्समन खेळवायचे, कोणाला कोणत्या ऑर्डरवर पाठवायचं, या सर्वांची रणनीती व्यावसायिक क्रिकेटमध्ये केली जाते. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला ढकलण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने होताना पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते.
परंतु सर गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर खरोखर क्रिकेट बदललंय. यूट्यूब नावाचं माध्यम आलं आणि तदनंतर क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलून गेला. पहा, पूर्वी एकाच विभागातील खेळाडू जास्तीत जास्त खेळायचे, परंतु आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये एक एक बॉलर खूप लांब लांबवरच्या राज्यातून देखील येऊ लागलाय. हा बदल झालाय व्यावसायिक क्रिकेटमध्ये आणि सर्वांना हक्क असतो. ऑल इंडिया ओपन लेवलचं क्रिकेट आहे, तुम्हाला पाहिजे तशी टीम बनवा. कोणी ईशान्येकडून आणा, कोणी केरळवरून आणा, कोणी काश्मीरवरून आणा, कुठूनही आणू शकता. ते आज पाहायला देखील मिळते बाली ट्रॉफीत. यावेळेला जास्तच्या पलवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, वेगाच्या जोरावर थांबवण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न एक बाईच्या स्वरूपात. एक बात है चंदू सर, आप देख रहे हैं कि पिछले कुछ ओवर से हम देख रहे हैं कि टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर गेंदें नीचे रह रही, एक चिंता का कारण है बल्लेबाजी के लिए, बल्लेबाजों के लिए. नक्कीच जे विकी भोईरच्या बाबतीत देखील सर पाहायला मिळालं. काही विकी भोईरचे देखील बॉल असेच काही खाली राहत होताना आपल्याला पाहायला मिळालेत. आणि पाहूयात आज काय कशा प्रकारे यातून मार्ग काढतील का दोन्ही फलंदाज, योगेश पेनकर आणि दुसऱ्या बाजूला एजाज कुरेशी, धनेश 11. यावेळेला फ्लोअरफुल टॉस कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला, एक धाव तिकडे घेतली गेली, तत्परतेने दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील तत्परतेने पूर्ण केली गेली आणि हे करावंच लागणार आहे. क्रिकेट धावांचाच खेळ आहे, क्रिकेटचं सूत्रच ते आहे धावा बनवणं. इथून सुरुवात होते क्रिकेटला आणि बॉलरचं काम आहे विकेट घेणं, परंतु धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि जरी षटकार चौकाराच्या स्वरूपात नसतील, एक दोन एकेरी दुहेरी धावा करत राहा, धावफलक हलता ठेवा आणि प्रतिस्पर्ध्यांवर दडपण शिफ्ट करा, ते करण्याचं काम केलं जाते. सध्याच्या कडला धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 39 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. धनेश 11 हे खूप मोठं नाव आहे, भिवंडीमधील धनेश 11 हे खूप मोठं नाव आहे. मग यावेळेला पुन्हा एक जय भगवान, वा चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉलला वाईड यॉर्कर आणि म्हणजे ठरून ही गोलंदाजी केली गेली आहे आणि खूप चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 39 वर धावसंख्या, 5वं षटक मार्गस्थ असताना धावांचा संघर्ष संपत नाहीये, सुरू आहे. बाली ट्रॉफी सारखी एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, जी ट्रॉफी खेळण्यासाठी देखील प्रत्येक खेळाडू असुसलेला असतो, मग तो भिवंडीचा असू देत, ग्रामीण क्रिकेटला असू देत, शहरी असू देत किंवा व्यावसायिक असू देत. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, एफर्ट्स दाखवले आणि अप्रतिम त्या ठिकाणी एफर्ट्स दाखवत असताना पकडली जाते कॅच आणि माघारी परताना पाहायला मिळत आहेत. आतिश केदारे होते त्या ठिकाणी, त्यांच्याकडून पकडली गेली कॅच. आणि पहा, तुम्ही मेहनत केली, चांगली गोलंदाजी केली तर यश मिळणं स्वाभाविक आहे आणि ते अगोदर देखील करताना पाहायला मिळाले आणि जय भगवान यांना मिळते विकेट. कमाल का कैच, कमाल का कैच. एफर्ट देखिए कितना परफेक्ट है, बैट के ऊपर गेंद लगी थी जहाँ स्टिकर रहता है और डाइविंग कैच लिया वहाँ पर केदारी ने. वेगळं करण्याचा प्रयत्न होता, गती कमी केली, जसं वेगळं करायला गेले त्यांनी गती कमी केली आणि त्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं. आणि धावसंख्या जर पाहिली तर 39, म्हणजे हे ओव्हर पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन येताना पाहिलं. ही ओव्हर जर पाहिलं तर पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन येताना पाहायला मिळते ती म्हणजे साजा वरळी SPP उमेश 11ला, परंतु एक ओव्हर अजूनही बाकी आहे. जर का इकडे 10-12 रन आल्या तर एका चांगल्या स्थितीमध्ये धनेश 11 डिंगडॉंग टीम जाऊ शकते. याही टीमचा बोलबाला संपूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो, परंतु वरळी SPP उमेश 11 ही अशी टीम आहे, सातत्याने हा संच एकत्रित खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतो आणि मुंबई परिसरातील आणि परिसरातील स्पर्धा गाजवताना देखील पाहायला मिळत असतो. त्यामुळे दोन्ही टीम साठी ही मॅच महत्त्वाची आहे. गोलंदाजीसाठी शेवटचं षटक आणि जिमी नाटेकर यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केले. मुंबईच्या खारचे बॉलर आहेत. तर बॅटिंगसाठी जर पाहिलं तर एजाज कुरेशीची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शुभम मोरे येताना पाहायला मिळते. शुभम मोरे अहमदनगरचे खेळाडू आहेत एजाजच्या साथीला. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. आणि धावसंख्या जर पाहिली तर आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावर आहेत. जिमी, पाहूयात या षटकामध्ये क्रिकेटमध्ये एक षटक देखील पुरं असतं मॅच मध्ये येण्यासाठी. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे, सहकार्य करा.
सहकार्य करा. पंचांचा निर्णय आलाय, आयोजन कमिटीच्या वतीने कळवलं जात आहे. 40 धावा धावफलकावर आहेत, एक षटक बाकी आहे. पाहूया एक एक रन किती महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. बाली ट्रॉफी आपण पाहतोय. धावांसाठीचा संघर्ष सुरू आहे. एका बाजूला धनेश 11 डिंगडॉंग, दुसऱ्या बाजूला उमेश 11 वरळी SPP यांच्यातील मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि प्रेक्षक म्हणजे याही वेळेला टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते आहे. माझ्या मते वेळ जरी झालाय परंतु जागून मॅच पाहत असतील. यावेळी लाखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे सुटली जाते. कॅचेस विन द मॅचेस. सोडलेल्या कॅचचे पडसाद आता किती पडतायत पाहिजे. कॅच सुटली आहे, कुणाची सुटली आहे? एजाज कुरेशीची सुटली आहे. त्यानंतर एक धाव देखील त्या ठिकाणी मिळते. कॅच झाली असती ते एक रनही कमी झाली असती, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले असते, परंतु तसं झालं नाही. आणि विशेष म्हणजे डावखुरे हाताचे बॉलर बॉलिंग करतात, त्यावेळेला डावखुरे हाताच्या फलंदाजाची विकेट नक्कीच मिळाली असती, परंतु तसं झालं नाही. जिमी नाटेकर गुणी गोलंदाज आहेत, कौशल्य आहे त्यांच्याकडे याही परिस्थितीमध्ये टीमला मॅचमध्ये घेऊन येण्याचं. परंतु दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी शुभम यांना आपण पाहतोय. हो जिमी यांच्याकडून मात्र वेगवान पुन्हा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. कॅच सुटली हरकत नाही, परंतु मी माझ्या टप्प्यावर पुन्हा एकदा येईल ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. थेट प्रीतम परबच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 41 वर धाव संख्या आहे. धावांसाठीचा संघर्ष, बाली ट्रॉफी मधील एक महत्वपूर्ण मॅच, आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. क्रीडा रसिक मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा तेच बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर ते करताना पाहायला मिळाले. वा जिमी वा, बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर, म्हणजे पहिल्या बॉलची झेरॉक्स काढावी की काय अशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकताना पाहायला मिळाले. आणि माघारी परतताना पाहिला, म्हणजे भिवंडीच्या क्रिकेटच्या नियमानुसार बरोबर ना. आउट नाही, हा भिवंडी क्रिकेटचा नियम आहे. तुम्हाला दोन्ही बॅट्समनला क्रीज सोडणं गरजेचं असतं आणि त्यानुसार खेळाडू बाद नसतील परंतु रनही नसणार आहे. म्हणजे शुभम विरुद्ध जिमी ही लढत यापुढे देखील आपल्याला पाहायला मिळेल. शुभम मोरे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूने या टीमला तारलंय. मोक्याच्या क्षणी बॅटिंग केली आहे परंतु सध्या स्ट्रगल करतायत. समोर जिमी नाटेकर यांच्या धावसंख्या 41, 6वं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी वरळी SPP. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर क्षमता आहे बॅट्समन मध्ये देखील. शुभम मोरे यावेळेला नक्की वेगळंच केलं, फाईन लेगच्या दिशेने बॉलला पाठवलं, वेगाचा फायदा या ठिकाणी घेतला आणि धावा मात्र 4 वसूल केल्या गेल्या. उत्तर दिलं, येतोय चौकार. क्या शॉट खेला है, आइए देखते हैं. ये देखिए स्कूप किया था उन्होंने, पैडल स्वीप था, लेकिन बैठक शॉट था और प्लेसमेंट क्या गजब की. गेंदबाज के पेस को बहुत अच्छे से यूटिलाइज किया था. फाइन लेग ऊपर खड़ा था, गेंद डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. 45 वर पोहोचली धावसंख्या. संघर्ष दोघांमधील कायम आहे या ठिकाणी. उमेश वरळी SPP विरुद्ध धनेश. पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फिल्डर तिकडे आहेत. चेंडूची फेक करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा ते करतायत, पाहिलं त्याच पद्धतीचा स्ट्रोक. पुन्हा चेंडूचा टप्पा चेंज केला. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 पुढे जाताना पाहायला मिळते. 46 वर जाते. कमी धावसंख्या परंतु मॅच जबरदस्त होणार सर, कारण दोन्ही टीम तेवढ्याच ताकदीच्या आहेत. परिस्थितीचा अंदाज त्यांनाही आहे आणि विशेष म्हणजे ही बाली ट्रॉफी आहे, हे सर्वात महत्वाचं. इकडे प्रत्येकाला जिंकायचं आहे. मोठी आणि मानाची स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. एजाज कुरेशी शेवट जर पाहिला तर या ठिकाणी चांगला होताना पाहायला मिळतोय. या 6 धावा खूप निर्णायक असणार आहेत. शेवटच्या बॉलवर आलेला हा षटकार मॅचचं गणित नक्कीच बदलणार आहे आणि मानसिक दृष्ट्या तुम्हाला स्ट्रॉंग होण्यासाठी 50 पाहिजे होत्या. आणि धाव फलक त्या ठिकाणी आता पुढे जाताना पाहायला मिळतोय आणि तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचलाय तो 52 वर. 53 धावांची आवश्यकता. इकडनं संधी दोन्ही संघांना असू शकते, म्हणजे वरळी SPP उमेश 11 ही मॅच जिंकू शकते, धनेश 11 डिंगडॉंग देखील मॅच जिंकू शकते. अशा परिस्थितीमध्ये मॅच गेली आहे. एग्जैक्टली ये जो सिक्सर आया है ये हो सकता है मैच का टर्निंग पॉइंट हो. और ये देखिए एग्जीबिशन मैच जो 23 तारीख को रात 8 बजे खेला जाएगा. भिवंडी सिटी स्टार्स वर्सेस भिवंडी ग्रामीण स्टार्स.
भिवंडी सिटी स्टार्स की टीम है। गैसुद्दीन शेख, कैप्टन बिलाल शेख, फाइक अंसारी, श्याम चौधरी, करेश मात्रे, माजिद बोबड़े, मतीन खान, उज़ैर मोमिन, यासिर शेख, अख्तर शेख, साकिब खान, धनराज और सैफ शेख। जबकि भिवंडी ग्रामीण की जो टीम है, जयेश पाटिल, भावेश पवार, विवेक शेलार, महेंद्र मागे, हेमंत अड़ट, कुमार गुंड, किरण पाटिल, पवन केने, सूरज केने, हिमांशु पाटिल, प्रतीक पाटिल, प्रीतेश पाटिल और केतन पाटिल। देखना ना भूलिए 23 तारीख 8 बजे ये सितारे की टक्कर ग्रामीण और भिवंडी सिटी के। आपने सही कहा, 50+ एक तरह का थोड़ा सा इत्मीनान दे रहा है। लेकिन एक बात तो है चंदू सर कि विजय पावले और नाजिम गुल्ली की अब अग्नि परीक्षा है, क्योंकि उनका क्लास अब दाव पे लग जाएगा। आणि राजेश सोरटे निर्णायक असेल या मॅचमध्ये, त्यांची गोलंदाजी देखील कशा प्रकारची होते। रवी आहेरे, रवी लिंगाला मला देखील ते दोन की फॅक्टर वाटतायत। प्रतिस्पर्धी संघ अमित कोरी असेल, प्रीतम परब असेल, परंतु रवी आहेरे किंवा रवी लिंगालाचं क्लिक होणं देखील तेवढं महत्त्वाचं असेल उमेश 11 परळी एसपीपी साठी। एग्जैक्टली, आपने सही आकलन किया। इस वक्त धनेश 11 डिंगडोंग मैदान में जाने की तैयारी कर रही है। पांडुरंग धर्मा पाटिल और विश्वास पाटिल फेम टीम है। सर, गेली कित्येक वर्षापासून तुम्ही बाली ट्रॉफीशी जुडलेला आहात। कसा हा अनुभव या बालीच्या पर्वाचा, बाली ट्रॉफीचा आणि दरवर्षी जे मोठमोठं आयोजन होत चाललंय, कसा प्रवास राहिला तुमचा देखील? देखिए, बाली ट्रॉफी को अगर एनालाइज करने हम जाए, 2016 में पहली बाली ट्रॉफी हुई, उसने वहाँ से ही लोगों का दिल जीता। सिटी क्रिकेट पे वो मबनी थी और फुल क्राउड में वो बाली ट्रॉफी को, पहले जो 2016 में हुई थी उसको धनेश कुकसे, जिसका के नाम था उस वक्त विकी स्पोर्ट कुकसे, उन्होंने जीता। लेकिन बहुत कट टू कट मैचेस हुए थे उसमें। फाइनल से पहले फाइनल धनेश और बी इंडियन के बीच हुआ। पॉइनियर भी सेमीफाइनल खेली। 2017 में अल्ताफ बाली ने और पॉइनियर ने ऐसा चाम ला दिया कि सारा शहर, सारा ताल्लुका यहाँ जमा हुआ। उस वक्त टेनिस क्रिकेट में कोएंकर की एंट्री हुई, आरती गुप्ता थी, और वो बाली ट्रॉफी में ये खास था कि ओपन क्रिकेट को भी जगह दी गई थी। वो भी ज़बरदस्त रहा। 18 का सुपर से ऊपर हो गया। 18 का जो बाली ट्रॉफी था, क्राउड भी बहुत था, मैचेस भी बहुत अच्छे हुए। 19 में एक नया आविष्कार ऐसा लाया कि खुल जा सिमसिम, एलईडी स्क्रीन से टीमें निकलती थी, एलईडी स्क्रीन से बल्लेबाज निकलता था। वह अट्रैक्शन कुछ अलग ही था। उसके बाद जब पिछला हुआ लॉकडाउन के अंदर, 17 का बाली ट्रॉफी जीता था उस वक्त मराठा पंजाब ने। 18 का बाली ट्रॉफी पैक क्राउड था। बी इंडियन धनेश का फाइनल हो रहा था, तीर रखने की जगह नहीं थी यहाँ, उसको बी इंडियन ने जीता। 19 का बहुत ही कट टू कट मुकाबला था जब एलईडी स्क्रीन लगाई गई थी। सोना देवी और धनेश के बीच में आतिश गोडविंदे इंजर्ड होके चले गए, महेंद्र मागे आए। 7 में 14 चाहिए थे, आते ही फेंक दिया गेंद को स्टैंड में और 5वीं गेंद पर वो मुकाबला जीत लिया। हालांकि उसमें विवेक शेलार ने बहुत ज़बरदस्त गेंदबाजी की थी। 2 ओवर 11 रन और 6 विकेट। तो उसके बाद वो 19 के बाद, क्योंकि 20 में लॉकडाउन लगा, वहीं बाली ट्रॉफी जो पिछले साल हुआ। एक बात है कि बिना बाराती के आपने कभी शादी को कामयाब नहीं देखा है, लेकिन बिना ऑडियंस के पिछला बाली ट्रॉफी सक्सेस हुआ। लेकिन पिछले में ये बात रही कि अल्ताफ बाली ने हालांकि 40+ को पहले ही एंट्री दी थी, लेकिन ग्रामीण एक गांव एक गढ़ भिवंडी तालुका को एंट्री दी। ये बाली ट्रॉफी में अट्रैक्शन ये रहा कि ठाना, रायगढ़ और पालगढ़, एक गांव एक गढ़, जो हमेशा कहते थे कि हमको बाली नहीं खेलने मिलता है, उनको मौका दिया। इन्हें दिन ब दिन सुपर से ऊपर बाली ट्रॉफी है, इसलिए इसको मैंने टाइटल दिया है भारत का सुपर से ऊपर शो।
धन्यवाद सर. बाली ट्रॉफीचा पुरेपूर नक्कीच या ठिकाणी वर्णनच तुम्ही केलं. तर एक महत्त्वपूर्ण मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी जर पाहिलं तर प्रीतम परब, त्यांच्या जोडीला नाशिकचे रवी आहिरे आलेत, परंतु पुण्याच्या पिंपरी चिंचवडचे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात राजेश सोरटे. परंतु काय होणार ऐकण्यासाठी या भिवंडीचा असा आवाज जो ऐकल्याशिवाय भिवंडीची कोणती स्पर्धा सुरूही होत नाही आणि संपतही नाही. सिद्दीक सर. धन्यवाद चंदू सर. सोटे की पहली गेंद, इस मरतबा ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेट और रन पूरा करते हुए. देखिए राजेश सोटे भिवंडी प्रीमियर लीग सीज़न 2 के ऐसे खिलाड़ी थे जो बहुत ही ज़बरदस्त परफॉर्म किया था. 1 रन से खाता खुला बैट्समैन प्रीतम परब का. रिवर्स शॉट खेला था पहली गेंद पर. एक आक्रता भंग करने की कोशिश की थी राजेश सोटे की. लक्ष्य है 53 का. सोटे बॉल, डंडा गया सैर करने. गजब की गेंद, और इसी गेंद के लिए तो वो जाने जाते हैं. देखिए यहाँ पर पिच के मिजाज को पढ़ के गेंदबाजी हो रही है, क्योंकि गेंदें नीचे रह रही है. उन्होंने बैट्समैन को बैकफुट पे ढकेला. टिप्पा खाने के बाद हल्की सी गेंद बाहर की जानिब कटी और डंडे को ले गई बाहर. रवी, या स्पर्धेमध्ये तसे खूप चांगले फलंदाज आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तरी ते काही विशेष करू शकले नाहीत. पाहूयात इतर फलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतील आणि अपेक्षेप्रमाणे पहिली ओव्हर राजेश सोरटेला देण्यामागचं कारण हेच होतं. पॉवर प्लेमध्ये धावा रोकायच्या आणि विकेट घ्यायच्या, ते काम या ठिकाणी केलंय. परंतु या स्पर्धेमध्ये सर 2 गट केलेत, अ गट आणि ब गट. लीग पद्धतीच्या मॅचेस होतील, परंतु अ गटाचा जो टॉपर आहे त्याला सेमीफायनल ब गटाच्या जो दुसऱ्या नंबरचा रनरअप आहे त्याच्याबरोबर खेळायचं आहे, आणि ब गटाचा जो टॉपर आहे अ गटाच्या दुसऱ्याशी खेळायचे. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेल, उद्याच्या गटाचा जो विनर असेल बी गटाचा, पहिली सेमीफायनल त्याची आणि आजच्या गटाचा जो रनरअप आहे त्याची होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. इसका मतलब है इस मैच की विजेता टीम. क्या देखिए, इससे और अट्रैक्शन बढ़ गया है. तारिफ सैयद और अल्ताफ बाली ने जो ये क्रॉस सेमीफाइनल लगा है, क्योंकि दूसरे ग्रुप की टीम से इस ग्रुप की टीमें खेलेंगी. राजेश सोटे विकेट की खुराक के साथ यॉर्कर लेन की गेंद, और क्या रन पूरा होगा. यस, चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. नक्कीच, मग तसं पाहिलं तर मोठं आव्हान नाही आहे, परंतु विकेट आणि गोलंदाजी पाहता याच्यात चांगली मॅच होणार आहे सर. आणि त्यासाठी माझ्या मते रवी लिंगाला आणि प्रीतम परब दोघी कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. एका टीममधून देखील अल्ताफ इलेव्हनसाठी खेळताना पाहायला मिळाले, त्यामुळे त्यांची भूमिका आहे ना इकडे खूप मोलाची असणार आहे. एग्जैक्टली लेकिन गेंदबाजी का यूनिट है धनेश 11 डिंगडोंग के पास. इस मरतबा अच्छा ड्राइव, क्या कमाल की फील्डिंग की है. 1 रन. एक बात तो ज़रूर है कि जो ओपन प्रोफेशनल क्रिकेट है उसमें फील्डिंग लाजवाब रहती है. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला समाविष्ट व्हायचं असेल तर तुम्हाला पहिली तुमची फील्डिंग आली पाहिजे. बॅटिंग बॉलिंग नाही केली तरी चालते, परंतु तुमची फील्डिंग होणं गरजेचं आहे. इस मरतबा हवा में स्ट्रोक, लेकिन पहले बाउंस पर 1 रन. अब बड़े स्ट्रोक आना मुश्किल हो रहा है, और राजेश सोटे की सराहना करूंगा. ये ऐसे गेंदबाज है जो विकेट टू विकेट गेंदें रखते हैं और बैट्समैन को शॉट के लिए ज़्यादा जगह नहीं देते हैं. सोटे मुड़ते हुए, इस मरतबा खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद चली गई ऑफ साइड में. इसे कहते हैं पूना बुल्ढाणा शॉट. चांगली गोलंदाजी या ठिकाणी या पहिल्या षटकात पाहायला मिळाली. केवळ 5 धावा सर खर्च केल्यात. सर टेनिस बॉल जो आहे ना आपला, त्या टेनिस बॉलला एक वरून थोडंसं तंतुमय आवरण असतं, थोडंसं स्किटी असतं, त्यामुळे पहिला बॉल ज्यावेळेला दिला जातो त्यावेळेला तो दोन्ही बाजूला वळवता येईल. खूप कमी गोलंदाजांना ती कला अवगत असते, आणि राजेश सोरटेकडे ती कला आहे नवीन बॉल हाताळण्याची. यस, क्योंकि हम पहले मैच से देख रहे हैं कि अच्छी गेंदें कर रहे हैं, ऑफ स्टंप उसके करीब रख रहे हैं और गेंदों को अंदर ला रहे हैं. 1 ओवर 5 रन, यहाँ से 5 ओवर में अभी भी 48 रन चाहिए. जो आस्किंग रन रेट है वो अब 10 के करीब पहुंच चुका है. चांगलं षटक येताना पाहायला मिळालं अपेक्षेप्रमाणे. त्यामुळे आता कशी रणनीती पॉवर प्लेच्या यावर, म्हणजे पॉवर प्लेची पहिली ओव्हर तर या ठिकाणी बॉलरकडे गेली, आता ही पॉवर प्लेची दुसरी ओव्हर आहे, ही खूप निर्णायक असणार आहे. या ओव्हरमध्ये काय होणार, मॅचचं गणित बऱ्यापैकी त्याच्यावर देखील अवलंबून आहे. एग्जैक्टली गेंदबाजी के लिए जिग्नेश पटेल
मैन फ्रॉम गुजरात, सूरत। देखिए बॉलिंग का यूनिट है, अगर हम देखते हैं धनेश 11 डिंगडोंग के पास जिग्नेश पटकी भी गेंद बैकफुट पे गए, पुल कर दिया गेंद को और गेंद जा रही है पहले बाउंस पे वैकेंट एरिया, मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन। प्रीतम असे खेळाडू आहेत खराब बॉलची वाट पाहत असतात, चांगल्या बॉलला सन्मान देणार, खराब बॉलवर प्रहार करणार हे त्यांचं, आणि विशेष म्हणजे रबर बॉलचं क्रिकेट देखील त्यांनी कित्येक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने गाजवलंय. आणि एक असे खेळाडू जे एका टीमला पकडून सातत्याने गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आहेत, ही त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. आज खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग तर करतायत, परंतु त्यांची भूमिका मोलाची असेल. चांगला चौकार. प्रीतम परब, चौका लगने के बाद 4 खिलाड़ी गेंदबाज के पास गए हैं. जिग्नेश पटेल सामना करेंगे प्रीतम परब. मैन फ्रॉम मुंबई गोरेगांव. फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली की गई है. थर्मेन को बहुत सीधा खड़ा कर दिया गया है, शॉर्ट थर्मेन को. इस मरतबा अच्छा ड्राइव, गेंद मिड ऑन की बगल से निकल रही है, अब जाके उठाया है और यहाँ पे जब तक कलेक्ट करते 2 रन पूरे किए बैट्समैन ने. इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. उमेश 11 SPP वर्ल्डी का 11 रन 1 विकेट. दूसरा मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ जिग्नेश पटेल, लेफ्ट आर्म राउंडी स्टम्प्स. अच्छी गेंद, सम्मान दिया, कॉपी बुक स्टाइल में खेला, कोई रन नहीं. देखिए बाएं हाथ का बैट्समैन चंदू सर जब यॉर्कर डालता है तो बैट्समैन को उसको बचाना बहुत मुश्किल होता है. अगर साइड आर्म यॉर्कर गेंद आती है तो. इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, गेंद कवर बाउंड्री के बाहर 4 रन. जाजिबुल नजर शॉट, दिलकश. मराठीत म्हणेल डोळ्यांची पारणं फेडणारा फटका. जाजिबुल नजर स्ट्रोक, इस तरह के शॉट नजरों में जज्ब हो जाते हैं. लुक एट दैट, पिक्स ऑन द हाफ वॉली एंड फर्मली ड्रिवन ऑल ऑन द ग्राउंड थ्रू द कवर्स फॉर 4. सर क्रिकेटमध्ये नजाकत आजही कायम आहे, त्याचं उत्तर प्रीतम परबने या ठिकाणी दिलं. एग्जैक्टली. क्लासिक संगीत आंखों को अच्छा लगता है और कानों को, और क्लासिक क्रिकेट आंखों को. इस मरतबा बल्ले के अंदर लगी है चाइनीज कट. काफ़ी कट के नाम दिए जाते हैं इसे, लीमन कट, चाइनीज कट. 1 रन बनता हुआ. लेकिन इस तरह के शॉट में जोखिम भी रहता है, प्ले डाउन होने का बहुत ज़्यादा खतरा रहता है. 1 रन से स्कोर 16. चंदू सर, मुझे लगता है कि ये ओवर में अटैक इसलिए किया जा रहा है कि आगे नाजिम गुल्ली के ओवर को संभाला जाए. फिर से बढ़िया स्ट्रोक डाउन द ग्राउंड. अंपायर का इशारा आना बाकी. 4 रन पहले बाउंस पर. क्या बल्लेबाजी कर रहे हैं, आपने सही कहा प्रीतम परब, मैन इन फॉर्म. रवि, ये शॉट रवि लिंगाला के बल्ले से आया था. देखिए आरके ट्रॉफी जब होता था भादवड़ में तो ये खिलाड़ी बहुत खास था. शांतानु, भरत लवार, ये वो खिलाड़ी थे उस जमाने में जो बहुत अहम पकड़े जाते थे. श्रेयास इंदुलकर. अविनाश जाधवने देखील एक आरके शेवटच्या बॉलवर षटकार, तो Yes, किस्सा yes, खूप मुझे मोठ्या याद है. प्रमाणावर Golden गाजलेला six आहे. लगाया था. ग्लेन, भरत लोहार यांनी देखील सातत्याने त्या स्पर्धेवर अधिराज्य गाजवताना पाहायला मिळालेत. पापेचं देखील नरेश सावले यांचं नाव या ठिकाणी घेतलं गेलं. तर आरके ट्रॉफी देखील म्हणजे आजपासून 12, 13, 14 वर्षापूर्वी जर पाहिलं तर भिवंडीची आरके ट्रॉफी प्रोफेशनल संघांचं आकर्षण असायचं त्यावेळेला. बिल्कुल. 2015 में वो ट्रॉफी ख़त्म हुई और 2015 में सिर्फ सिटी क्रिकेट हुआ था. महिंद्रा स्पोर्ट ने जीता था फाइनल.
मरता क्या ना करता। राजेश सोटे को कंटिन्यू रखा गया है। ये देखिए दूसरे मोहल्ले में चले गए हैं। वाइट 1+1। इन कटर गेंदबाजी की लिए यही खासियत रहती है कि आपकी लाइन बहुत परफेक्ट चाहिए। ये देखिए हाथ थोड़ा ज्यादा कट गया, गेंद बाहर चली गई। राजेश सोटे इस मरतबा बैकफुट पे गए हैं, खाली क्षेत्र है, कंट्रोल पुल शॉट और गेंद जा रही है मिड विकेट की तरफ। अंपायर के इशारे का इंतजार। 6 रन। आप क्या कहेंगे चंदू सर, काउंटर अटॅक शुरू हो चुका है। सर रवी लिंगाला असा खेळाडू आहे जो कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पोझिशनला खेळू शकतो आणि मॅच पुढे कशी घेऊन जायची आहे त्याला बरोबर माहिती आहे आणि या ठिकाणी क्या त्याने- शॉट खेला है आपने देखा, गेंद जबरदस्त। थोड़ी रुक कर आई। रवी लिंगाला कोणत्याही फॉर्मॅट मग रबर बॉलचं क्रिकेट द्या, रवी लिंगाला तुम्ही टेनिस बॉलचं क्रिकेट द्या, रवी लिंगाला ग्राउंड मुंबईतील ग्राउंड जे असतात बंद ग्राउंड डिक्लेअर झोनचे ग्राउंड कोणत्याही ग्राउंडवर बॅटिंग करणारा खेळाडू रवी लिंगाला आज पहा इकडे मोक्याच्या क्षणी खूप चांगली बॅटिंग करतायत। क्या बात है। इस तरह की कंडीशन में रिप्ले में हम फिर देखना चाहेंगे। गेंद को आने दिया था, ये देखिए आने दिया था, इंतजार किया और वार किया। स्कोर उछलता हुआ पहुंचा है अब 28 रनों पर। अब थोड़ी सी कठिनाइयां यहाँ बढ़ती हुई धनेश 11 डिंग डोंग की। देखिए रवि जिस तरह बल्लेबाजी करें, अगर मैच जीत गए तो हम कहेंगे जहां ना पहुंचे कभी वहां पहुंचे रवि। अच्छी गेंद, सम्मान दिया, लूज बॉटम एंड पुश। तेज रनिंग बिटवीन द विकेट, रन चुराते हुए बल्लेबाज। दिस इज अ सेंसिबल एंड स्मार्ट क्रिकेट। नक्कीच यासाठी त्यांना एक वेगळी नक्कीच नाव आहे, एक वलय आहे त्यांच्या नावाभोवती देखील। प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार नाही मारू शकत, तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट देखील खेळावं लागेल, परंतु धनेश 11ला इकडे आता विकेट आणि डॉट बॉलची आवश्यकता आहे म्हणजे आहेच। बैडली नीडिंग सम क्विक विकेट्स। सोटे बढ़िया गेंद कॉरिडोर से चली गई विकेट कीपर के पास। हालांकि ऑन साइड में खेलना चाहते थे बैट्समैन प्रीतम परब। अभी भी मुकाबले में काफ़ी जान है, हालांकि इक्वेशन इतना मुश्किल नहीं है। इस मरतबा गरीबी में आटा गीला कर रहे हैं, लेग कटर वाइड। बहुत ज़्यादा बाउंस होकर गेंद चली गई थी। 1 रन से स्कोर 30 पे पहुंचा है, यहाँ से 23 रन और चाहिए। छोटी गेंद, पुल, पावरफुल, वंडरफुल, 6 रन। गजब की बल्लेबाजी यहाँ पर हम देख रहे हैं और इस सिक्सर को अंजाम दिया है प्रीतम परब ने। कह सकते हैं हम कि खरबूजे को देखकर तरबूजे ने भी रंग बदल दिया। नक्कीच हे मुंबई क्रिकेटमधील दोन्ही फलंदाज असे ज्यांनी मुंबईचं क्रिकेट समृद्ध केले गेल्या काही वर्षामध्ये आणि ही जोडी आता पुन्हा एकदा बऱ्याच कालावधीनंतर बहरताना पाहायला मिळते। इस गेंद के बाद मैं आपको बताता चलूं, इस मरतबा ड्राइव किया है बहुत खूबसूरत अंदाज से लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, कारपेट ड्राइव 1 रन। यही कारण है कि अल्ताफ बाली सर जब प्रोफेशनल ओपन क्रिकेट रहता है आपको, कुणाल दाते को और हरीश पंड्या को इसीलिए बुलाते हैं कि इन खिलाड़ियों का जो बायोडेटा है वो सबके सामने आ जाता है, उससे और रंग बढ़ते हैं। इस मरतबा कलाइयों का उपयोग टर्न कर दिया ऑन साइड में, 1 रन। क्या लगता है कि इस ओवर में राजेश सोटे पिछले जो 5 ओवर किए थे आज, ये देखिए प्लेस पवेलियन में इस वक्त खुशी का माहौल है। इरफान बुरे, ऐसा लगा नहीं कि इस ओवर में तो साधारण गेंदबाज लगे और जिस तरह उनके सामने मोर्चा खोला। हेच तर क्रिकेट आहे ना सर, एखाद्या षटक प्रत्येक षटक हे वेगळं असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला देखील मिळालं। ज्या गोलंदाजाची वाहवा होत होती त्यांच्यावरच रन त्यांना पाहायला मिळाले, असं नाही खूप चांगले गुणवान गोलंदाज आहेत, परंतु हे षटक त्यांचं नव्हतं, म्हणजे त्यांच्या या षटकामध्ये त्यांच्यावर रन आल्या, हे खूप महत्त्वाचं आहे। परंतु पाहूयात यानंतरच्या कालावधीमध्ये क्रिकेट आहे काही होऊ शकतं, बाली ट्रॉफी आहे काही होऊ शकतं आणि व्यावसायिक क्रिकेट आहे काही होऊ शकतं। कमबॅक करण्याचा प्रयत्न आता 18
चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना सध्या जर पाहिलं तर हे दोन्ही खेळाडू मुंबई क्रिकेट खेळतात, टिपिकल मुंबई क्रिकेट. यस, और बहुत प्री प्लानिंग, गेम प्लानिंग क्रिकेट. ये देख सकते हैं आप, फरहान पटेल प्लेस पवेलियन, मापोली की शान. देखिए क्या सेमीफाइनल में धनेश 11 डिंगडोंग होनी को अनहोनी में बदल के पहुंचेंगी, या फिर आज उमेश 11 SPP वर्ल्डी का जो क्रिकेट है वो गजब का है. लेकिन इससे पहले कि मैं माइक दूं, हमारे तमाम इन शुभ चिंतकों का हम विशेष धन्यवाद करेंगे. देवेश पाटिल, सभागृह नेता सुमित पाटिल, केंद्रीय राज्य पंचायत मंत्री कपिल पाटिल साहब, अल्ताफ बाली का ये बैनर, ये हमारे ड्रेस स्पॉन्सर दयानंद चोरगे जी, वीरेन चोरगे, विराज चोरगे, एक्स मेयर जावेद दलवी साहब, ग्रामीण सम्राट, ग्रामीण का फर्स्ट प्राइज स्पॉन्सर सुरेश मात्रे और बाल्या मामा, सुरेश मात्रे के सपूत सुमित मात्रे, माजी आमदार रुपेश मात्रे, लॉइन ऑफ भिवंडी स्टैंडिंग कमेटी के चेयरपर्सन संजय मात्रे और क्रमांक 4 के सभापति इरफान अदीस अंसारी, सभी का विशेष धन्यवाद. खेल की शुरुआत क्या होनी अनहोनी में बदलेंगी, या जो होना है वही होगा. आइए सुनते हैं उस आवाज़ से जिसने कई सालों से ओपन क्रिकेट को अपनी आवाज़ से रंग दिया है, वह है चंदू सर. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, अपेक्षा तर तेच असणार आहे धनेश 11ला, कारण त्याचसाठी विजय पावले यांची पावले आता गोलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळत आहेत. आणि कित्येक स्पर्धा एखादा गोलंदाज महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावातून येतो काय आणि संपूर्ण भारतभर आपल्या वेगाच्या जोरावर आपल्या नावाचा डंका पिटतो काय, उगाच कोणाची जय जयकार होत नाही, कुछ किए बिना जय जयकार नाही होती. विजय पावलेने स्वतःला सिद्ध केलं याच्या अगोदर, आजही करावं लागणार आहे, कारण आज धनेश 11 डिंगडॉंग संकटात आहे. त्या संकटातून बाहेर काढायचं असेल तर या ठिकाणी विजय पावले यांचा हा स्पेल खूप महत्त्वाचा असणार आहे, परंतु फलंदाजही तेवढ्याच ताकदीचे आहेत. यावेळेला खराब बॉल, त्याचा घेतला फायदा, बॉलला दिलं भिरकावून, सीमारेषा पार 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 पार, षटकार. सांगली एक्सप्रेस पहली गेंद पर पटरी से उतरती हुई, बीमर गेंद एक्स्ट्रा पेस करने की कोशिश, और ये देखिए गेंद भी स्लॉट में आ गई थी और आउट ऑफ प्लॉट, 6 रन. रवी संधीची वाटच पाहत असतो. रवीची खासियतच ती आहे की संधी कधी मिळते त्या संधीची वाट पाहत असतो आणि मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलं. यावेळेला पाहिलं, पहा नजर कशी आहे आणि त्या नजरेने व्हाईट बॉल सोडून देखील दिला. आता विजयाच्या दिशेने वाटचाल होऊ लागली आहे. वरळी SPP उमेश 11 या टीमची चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोघांनी खेळलं. फ्रीट कंटिन्यू रहेगा, वाईट गेंद थी. 46 धावा धावफलकावर आहेत. बाली ट्रॉफी 2022 आपण पाहतोय, एक भव्य दिव्य असं आयोजन. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला पहा चांगल्या पद्धतीने खेळून काढलं, ढकललं, एक धाव तिकडे घेतली आणि प्रीतमने नकार दिला दुसऱ्या धावेसाठी, कारण परिस्थिती अंडर कंट्रोल आहे, काही करणं गरजेचं नाही असं तिकडे कळवलं जात आहे. एक धाव तिकडे मिळेल आणि नक्कीच एक धनेश 11 डिंगडॉंग मागील 10-15 वर्षात जर पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलाच आहे, परंतु आज जर पाहिलं तर आज एका बाजूला मुंबईची बादशाह 11 चिता कॅम्प ट्रॉम्बे या संघासमोर पराभूत होताना पाहायला मिळाला. याही वरळी SPP मुंबई म्हणजेच उमेश 11 खार संघाच्या समोर देखील यावेळेला फटका काहीसा हवेत जरूर आहे. पाहूया काय होणार त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाते, दुसरीचाही प्रयत्न. प्रीतम आणि रवी ही जी पार्टनरशिप, हे जे त्यांनी रन काढलेत ना, पहा खराब बॉलवरच प्रहार केलाय, चांगल्या बॉलला सन्मान देत त्यांनी एकेरी दुहेरी धावा काढल्यात. क्रिकेटचं बेसिक क्रिकेट काय असतं ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोघांनी केला. साफ लग रहा है कि धनेश 11 डिंगडोंग ने अब मैच छोड़ दिया है. जिस तरह से थ्रो आया था, परंतु विजय पावलीने नाही सोडली, प्रयत्न ते करत राहतील. योगेश पेनकर यष्टांच्या पाठीमागे आपण जरूर पाहतोय. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चांगली कामगिरी वरळी SPP उमेश 11 संघाची होताना पाहायला मिळाली आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यावेळेला आक्रमण, यावेळेला हल्ला आणि हा हल्ला आहे 6 धावांचा. बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. वरळी SPP उमेश 11, उमेश कुळे, साजन पाटील अँड कंपनी बाली ट्रॉफी 2022च्या
पुढच्या फेरीत म्हणजे सेमीफायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आणि एक मोठा उलटफेर देखील. परंतु धनेश इलेव्हन डिंगडॉंग चांगलं क्रिकेट आपण खेळलात. पुढच्या स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेजेंटेशन सेरेमनी में आप सभी का हार्दिक स्वागत है। आइए तमाम हमारे स्पॉन्सर को थैंक्स है जिन्होंने हमें रंग भरा। प्रेजेंटेशन सेरेमनी में जुड़ जाना है। अबुल्लैस, शाहिद खान, फाइक, अशफाक पनवेलकर, शादाब खुदकर, हमारे ज़हीर, गैसुद्दीन शेख और फाद दलवी और शाहिद अंसारी कम फॉरवर्ड प्लीज। मांगीलाल पालीवाल के खासुल खास। चलते हैं प्राइज डिस्ट्रीब्यूशन की तरफ। कैच ऑफ द मैच एंड कैच ऑफ द मैच स्पॉन्सर बाय गौरी फार्म सेंटर। खिलाड़ी हैं आतिश। कैच ऑफ द मैच आतिश, आपको आगे आना है। कैच भी पकड़ा और मैच भी पकड़ा। उमेश 11 SPP वर्ली, हम आपको कैच ऑफ द मैच दे रहे, वेलकम। और फाद दलवी के हाथों से रोलेक्स मेडिकेयर के प्रोपराइटर, वेल डन आतिश। चलते हैं मैच की तरफ। बहुत खराब कंडीशन में बहुत सूझबूझ की बल्लेबाजी और खिलाड़ी का नाम है 28 रन की चेसिंग बारी खेली प्रीतम परब। प्रीतम परब कम फॉरवर्ड प्लीज। प्रीतम परब कम फॉरवर्ड प्लीज। प्रीतम आपको आगे आना है मैन ऑफ द मैच के लिए। व्हाट अ इनिंग ही प्लेड प्रीतम परब। कुल मिलाकर 28 रन बनाए और वाकई में चंदू सर ने सही आकलन किया था कि ये जोड़ी कुछ भी कर सकती है और कुछ भी करके दिखाया भी। प्लीज प्रीतम परब कम फॉरवर्ड प्लीज। हालांकि रवि लिंगाला ने उनका बहुत बड़ा साथ दिया समय पे और पार्टनरशिप के पनपने पे भी ये मैच जीता गया। वेलकम प्रीतम, प्लेड अ फंटास्टिक नॉक, 28 रन्स। आपको वहीं रुकना है प्रीतम। ज़हीर साहब के हाथों से हम राजेंद्र पाटिल स्पॉन्सर लाखेवली A1 ये गिफ्ट हैम्पर आपको दे रहे हैं। अबुल्लैस कम्युनिकेशन मैन, अबुल्लैस अंसारी पायनियर स्पॉन्सर एक गिफ्ट हैम्पर दे रहे हैं। डी साकारिया का बैग शाहिद अंसारी के हाथों से हम आपको दे रहे हैं। अशफाक पनवेलकर आपको शिव शंकर जूस सेंटर का ये गिफ्ट हैम्पर देंगे। शाहिद खान के हाथों से हम डॉक्टर तौसीफ शेख मापोली स्पॉन्सर एक गिफ्ट हैम्पर देंगे। भिवंडी के 360 डिग्री मैन गैसुद्दीन शेख के हाथों से SK स्पोर्ट्स स्पॉन्सर